चला आज बनवत आहे मस्तपैकी दोडक्याची भाजी। त्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे दोडके घेतलेले आहे। दोडक्यांना आपण चांगले किसून घेणार आहोत आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मी टाकणार आहे मठाची डाळ। मठाची डाळ आपण पाण्यामध्ये 15-20 मिनिटांसाठी भिजत टाकणार आहोत, जेणेकरून ती शिजण्यास लवकर मदत होणार आहे। आणि आता आपण दोडके पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत आणि मठाची डाळ आपण पाण्यामध्ये भिजत टाकणार आहोत। मसाल्यासाठी जिरे, लसूण, तिखट, हळद व जो कांदा लसूण मसाला आहे तो पण टाकलेला आहे। कढईमध्ये तेल टाकले, तेलामध्ये मोहरी टाकली, मोहरीनंतर त्याच्यामध्ये जो आपण मसाला वाटलेला आहे तो टाकला। नंतर त्याच्यामध्ये दोडके, परत जी भिजत घातलेली डाळ आहे ती पण त्याच्यामध्ये ॲड करून घेतली व सगळे जिन्नस तेलामध्ये परतून घेऊया। परतल्यानंतर त्याचा जो स्वाद उतरतो भाजीमध्ये तो एकदम भन्नाट लागतो। त्याच्यामध्ये नंतर 1 ग्लास पाणी टाकून घेऊन व त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे। भाजीला चांगली उकळी आली। उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी मीठ टाकले होते। मीठ सांगायची मला जरा आठवण पडून गेली, तर ते तुम्ही टाकून घेणार आहेत। आता इकडे मी पोळ्यांची कणिक भिजून घेतलेली आहे। कणिक जास्त आपल्याला घट्ट पण भिजायची नाही आणि जास्त पातळ पण भिजायची नाही, की जेणेकरून आपल्या पोळ्या एकदम मऊसूद होतील। आपली भाजी पण इकडे शिजत आहे मैत्रिणींनो, तोपर्यंत माझ्या इकडे पोळ्या पण होऊन जाणार आहेत। आणि